गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज नेक्स्ट डे आहे आणि मी आत्ताच इनाला घरी घेऊन आली आहे. आता इनाची शाळा चालू झाली आहे. आता तर स्टार्टिंगमध्ये मला पण तिच्यासोबत जावं लागतं आणि मग मी आता 1 तास बसते तिच्यासोबत. मग जसं जसं तिला सवय होईल तसं तसं मग मी तिच्यासोबत जास्त घंटे बसेल आणि मग तिला जसं सवय झाली तसं मग मी तिच्यासोबत जाणार नाही. तर असं आता थोडा दिवस चालू राहणार आहे जोपर्यंत तिला सवय नाही होत. त्याच्यामुळे मग मला खूप लवकर उठून तिचं सगळं ब्रेकफास्ट, तिची अंघोळ, सगळ्या गोष्टी करावं लागत आहेत आणि मग त्याच्यामुळे मला रोज ब्लॉग करण्यासाठी तेवढा वेळ नाही आहे. आणि मग असं विचार करत आहे की एक दिवस आड असा ब्लॉग टाकेल मी, म्हणजे रोज कंटिन्युअस नाही टाकेल, कारण मग त्याला एडिटिंगला पण थोडासा वेळ लागतो आणि मग सगळं मॅनेज करणं थोडंसं इम्पॉसिबल आहे. त्याच्यामुळे थोडेसे व्लॉग्स थोडंसं तिला पण सवय होत नव्हती. मग मला पण सगळे घरातले कामं करायचे होते आल्या तरी पण सगळे काही झाले नाही आहेत आणि मग थोडासा गॅपच झाला. पण आता मी नक्की ट्राय करेल की 1 दिवस आड तरी व्लॉग्स येतील म्हणून. आणि आज मला माझा जॉबला मी आज रिझाईन करणार आहे, कारण मला इथून ते जॉबला जायला थोडंसं अवघडच होतं. त्याच्यामुळे मग मी रिझाईन करेल आणि इथेच आजूबाजूला कुठंतरी पाहिल जॉब, कारण इथून मला जायला तरी 1 तास लागेल. तर ते पॉसिबल नाही आहे, कारण इनाची शाळा पण असते, मग मला तिला घ्यायला पण जावं लागेल. सगळ्या गोष्टी आहेत, सगळ्या मॅनेज करावं लागतात. तर त्यामुळे मग मी आज रिझाईन करेल आणि इथे दुसरा जॉब पाहेल आजूबाजूला, जे की इनाच्या टाईमनुसार असेल. तर इनाचा टाईम जेव्हा इनाला सवय होईल तर तेव्हा इनाची 7 ते 1 वाजेपर्यंत शाळा आहे. तर मला त्याच टाईममध्ये जॉब पाहायचा आहे. तर मग ते जॉब माझा असा होता की म्हणजे मला संध्याकाळी पण म्हणजे दुपारी जावं लागायचं. मग इनाला इथे सांभाळण्यासाठी कोणी नाही आहे, त्याच्यामुळे मग मी ते आज रिझाईन करेल. तर आज मला ते रिझाईन लेटर द्यायचं आहे, तर आज मला तिथे पण जायचं आहे. तर आज सगळे असे कामं आहेत जे की मला करायचं आहे. तर तसं मी दाखवतेच मी आज काय काय करणार ते. आणि प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी गॅप घेतल्यामुळे खूप आपले व्ह्यूज खूप डाऊन होत आहेत. त्याच्यामुळे पण थोडंसं हे वाटत आहे की मी रेग्युलरली करू म्हणून, पण तसं तर मी ट्राय करतच आहे. पण तर स्टे ट्यून, पुढे मी काय काय करणार आहे तुम्हाला दाखवते तसं. तर जसं की मी सांगितलं होतं की मी रिझाईन करण्यासाठी जाणार आहे, तर आता आम्ही तिकडे निघालो आहे आणि मला इंडियन शॉपमधून थोडं सामान पण घ्यायचं होतं, ते पण घ्यायचं आहे. इना इथे रडत आहे की मला इथून उतरायचं आहे म्हणून. इथे इना आहे. हाय म्हण इनू. वाय ओके, नको म्हणूस. तर आता आम्ही तर जाईल इंडियन शॉपमध्ये, तर सामान घेईल आणि मग ते लेटर पण देऊन येईल. तुम्हाला मी तसं दाखवते. मग आज जोरदार पाऊस पडत आहे. मला जॉबचं रिझाईन करायचं होतं, ते पण झालं. हे इथे इनू फ्रेंच फ्राईज खाते. इनू से हॅलो. से हॅलो इनू से हॅलो. तर ते रिझाईनचं तर काम झालेलं आहे. आता आम्ही थोडंसं शॉपिंग करेल आणि मग इंडियन शॉपमध्ये जाईल आणि मग घरी जाईल. तर ते सांगायचं होतं की माझं रिझाईन झालं आणि आता मी दुसरा जॉब पाहील. तर बघू आता मला जॉब किती दिवसानंतर किती वेळ लागतो मला शोधण्यासाठी. तर मी माझ्या फ्रेंडचं इंट्रोड्यूसच केलं नव्हतं. ती माझी फ्रेंड तृप्ती आहे. तर ती आमच्या इथे होती 1 वीकसाठी, कारण तिचे हस्बंड इंडियाला गेले होते, त्याच्यामुळे ती माझ्यासोबत राहिली होती आणि मला मस्त वाटत होतं. इंडियाहून ती घरी आली, थोडंसं घरचीच फिलिंग वाटत होती. त्याच्यामुळे आज पण ती जाणार आहे तिच्या घरी आणि मग आम्हाला थोडंसं बोरसं होतं ती जात आहे तर. आणि त्याच्यामुळे आम्ही तिला सोडण्यासाठी पण आलो होतो इकडे सिटीमध्ये. ती इकडेच राहते आणि माझे 1-2 कामं पण होते. मला वाटलं की ते कंप्लीट करून मग घरी जाऊ असं, तर मग ते पण काम होऊन जाईल असं. मग आता आम्ही निघतोय. भिजून जाते बेटा तुझा. हो बेटा, वॉटरला मी हात लावू. हो हो. हे गोल गोल कसं फिरत आहे का बेटा? गोल गोल कसं फिरत आहे बेटा?
वर नको जाऊ, इथूनच हात. तर इथं आम्ही इंडियन शॉपमध्ये आलो होतो आणि इथं ऑटो ठेवला आहेत आणि इथे आम्ही भाज्या घेण्यासाठी आलो होतो. पण भाज्या तर काही नाही आहेत, फक्त हिरवी मिरची दिसत आहे, तर हिरवी मिरचीच घेईल आता मी. और क्या है? टिंडे हैं अच्छे? टिंडे भी नहीं अच्छे, खराब हो गए. और क्या है दूसरा? पूछू क्या उनको? तिचे पण इथे खूप छान छान व्हरायटीज आल्यात, मी तुम्हाला दाखवते. म्हणजे सगळ्या गोष्टी आल्या दिवाळीसाठी इंडियन शॉपमध्ये. हे दिवे आलेत, इथे दिवे आलेत वेगवेगळ्या प्रकारचे. इथे आपले सगळे फराळाचं सामान आलंय आणि इथे करवा चौथच्या सगळ्या गोष्टी इथे मस्त मस्त आल्यात. मेहंदीचे कोन पण आलेत. ये कितना सुंदर लग रहा है ये वाला. अच्छा लग रहा है. आदिशा मल्टीग्रेन. मल्टीग्रेन है, मैंने लिया. अच्छा है. ब्राउन राईस आहे तिथे. आपण नाही घेतो ब्राउन राईस. ब्राउन राईस नाही का ते? हा, इडली राईस आहे. इडली राईस घेतला आपण. हा, आम सोना मसुरी घेते. इथे फिशेस पण ठेवल्या त्यांनी. मी फर्स्ट टाइम इथे फिश पण ठेवल्यात. मस्त आहेत. आता यांनी मोठं केलं. पहिलं दुसरीकडे होतं यांचं शॉप. इथून मला काय घ्यायचं होतं. आम्ही इंडियन शॉपमध्ये जसं की तुम्हाला माहिती आहे की आलो होतो आणि इथे आम्हाला हे भेटलं, अगेन्स्ट जेलसी. हे काय आहे? अगेन्स्ट जेलसी प्रीमियम मसाला मेड ऑफ नॅचरल हर्ब्स. हिराचा आहे. नाही, हे अगरबत्ती आहे. ही अगरबत्ती आहे, पण इथं कसं दिलं अगेन्स्ट जेलसी, म्हणजे यांचं काहीतरी अफेअर आहे किंवा असं काहीतरी आहे, म्हणजे जेलस होत आहे ओढ. आणि त्याच्यासाठी इथे हे पण दिलेलं आहे, डोळ्याचं निशाण दिलं. म्हणजे काही पण काढू शकतात. हे का गेगेन जेलसी कंट्रोलर्स काही पण. इथे रांगोळी आहे 200 ग्रामला. नाही, हे रांगोळी आहे. ते 2 युरोला आहे. 2 युरो म्हणजे 180 रुपयाचं आहे एवढं 200 ग्राम. तर इथं आम्ही इंडियन शॉपला आलो होतो आणि इथे इंडियन शॉप आहे आणि त्यांनी इथे हे केलं आहे, समोसा चाट आणि दही भल्ले, चाय, हे सगळं ठेवलं आहे. तर इंडियाला आम्ही मिस करत नाही आहे तेवढं. कारण इथं पण सगळं भेटत आहे. तर तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.